नमस्कार, मी मीनाक्षी. न्यूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. आज आपण शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी आपण इथे 1 वाटी रवा घेतलाय, काजू आणि बदामाचे काप घेतलेत, रव्याच्या 3 पट पाणी म्हणजे 3 वाट्या पाणी घेणार आहोत आपण. तुम्हाला जर दूध वापरायचे असेल तर तुम्ही 1 वाटी पाणी आणि 2 वाट्या दूध वापरू शकता. पाणी गरम होण्यासाठी आपण एका गॅसवर ठेवून घेऊ. तोपर्यंत दुसऱ्याकडे गॅसवर एका कढईत आपण 1 चमचा तूप घालून घेऊया. त्यात काजू आणि बदामाचे काप हलकेसे तळून घेऊया. त्याला जास्त परतायची गरज पडत नाही, एकदम मंद आचेवर आपण ते तळून घेऊया. त्यात आपण काढून घेऊ. त्याच तुपामध्ये आपण रवा टाकून घेऊ. मंद आचेवर भाजून घेऊ. शिरा मऊसूत आणि छान होण्यासाठी रवा व्यवस्थित मंद आचेवर भाजणं खूप महत्त्वाचं असतं. त्यात आपण आता आणखी 3 चमचे तूप टाकून घेऊ. मी इथे बारीक रव्याचा वापर केला. तुम्हाला जर रवा शिरा हवा असेल तर तुम्ही मोठा रवा वापरला तरी चालेल. तुम्ही बघू शकता रवा किती छान मस्त भाजला गेलाय. त्यात आता आपण गरम केलेलं 3 वाट्या पाणी घालून घेऊया. आपण त्यावेळी गॅसची आच मंद करून घेऊ, म्हणजे हाताला वाफ लागणार नाही, आणि व्यवस्थित ढवळून घेऊया. तुम्ही बघू शकता तेवढं पाणी मापात होऊन जातं. जास्तही होत नाही आणि कमीही होत नाही. आपण काजू आणि बदामाचे काप घालून घेऊया. त्यात आपण 1 वाटी साखर टाकून घेऊ. व्यवस्थित परतून घेऊया. त्यात 1 चमचा विलायची पावडर टाकून घेऊ आणि एक छान वाफ काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला शिरा मस्त खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.